हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय ब्लॉग. मिट्टूस फूडमध्ये अजून पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर आज आपण करत आहोत शेतामध्ये पार्टी. तर बघूया कसं काय काय केलं तर आपण. तर सगळ्यात आधी शेतात गेली, मग जेवण बनवायसाठी चूल वगैरे सगळं प्रिपेअर केलं. त्यानंतर मस्त छोटीशा भूकसाठी मस्त कच्चा चिवडा बनवला. त्यानंतर सगळ्यांनी बघू शकता मस्त एन्जॉय केलेला आहे. त्यानंतर आम्ही स्वयंपाकाला लागलो. हे इकडे जे जळताना दिसत आहे ते आहे पानग्याचं. त्याला आग जळवल्या जाते. प्रिपरेशन आधी करावं लागतं ते पूर्ण. त्यानंतर स्वयंपाक पूर्ण झाला, मग थोडं आम्ही शेतात फिरलो. छान व्ह्यूज बघितले. इतकं सुंदर शेतातलं, इतकं छान वातावरण, एकदम बढिया. खूप सुंदर वाटत होतं. खूप वर्षानंतर गेली होती मी शेतामध्ये. छान कढीपत्ता आणि हे काय सैतूचे झाड आहेत मस्त माझ्या शेतामध्ये. आणि त्याच्यानंतर सगळं शेत बघितलं. हे ते काही सामान वगैरे ठेवायसाठी झोपडी ही आहे, विहीर आहे. त्यानंतर कापूस काढत होत्या लेडीज लोक. आणि त्यानंतर हे बघा गहूची शेती. आणि छान सनसेटचा टाईम होता तर तो व्ह्यू घेतला. त्यानंतर बघू शकता कापूस, हे राईचं झाड आणि माझे फेवरेट ऑरेंजेस. आणि हे बघा किती सुंदर दिसत आहे गहूचे झाड. आणि त्याच्यानंतर अजून मग तिकडे समोरच्या शेतामध्ये गेलो, ते सगळे बघितलं. आणि तुम्ही बघू शकता माझ्या पप्पांच्या शेतामध्ये काय काय होते. मी ते फोटो लावलेले आहे. आणि मग नंतर रिटर्न आलो आणि मग चला तुम्हाला आता दाखवते काय काय बनवलं. तर पानगे बनवले, चपात्या ज्यांना लागतात ते, मग सालेड आणि डाळ साधी, वांग्याची भाजी, राईस आणि चिकन रस्सा मस्त. त्याच्यानंतर अशा प्रकारे आम्ही जेवण करून घेतलं. आणि मग थोडासा एन्जॉय केला. झुला लावलेला आहे तिथे म्हणजे. आणि त्यानंतर सगळ्यात बेस्ट पार्ट म्हणजे चणा भाजून खाणे, म्हणजेच हरभरा. हा माझा सगळ्यात फेवरेट पार्ट आहे. मग त्यामध्ये शेतामधल्या त्या बकऱ्या आणि हे बघा माझा बेबी कसा एन्जॉय करत आहे. आणि मग आम्ही बंडीवर बसून रिटर्न घरी गेलो. तर थँक्यू सो मच. कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की सांगा. बाय बाय. सबस्क्राईब.